पनीरच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबणार। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फास्ट फूड सेंटर्स मध्ये पनीरच्या नावाखाली चीज एनालॉगचा वापर करून होणारी ग्राहकांची फसवणूक आता थांबणार आहे। श्रीगोंदा विधानसभेचे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने 1 मे 2026 पासून सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फास्ट फूड सेंटर्स मध्ये चीज एनालॉगचा उल्लेख करणं बंधनकारक केलंय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत। आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मार्च 2025 ला विधानसभा सभागृहामध्ये पनीरऐवजी चीज एनालॉगचा खाद्यपदार्थांमध्ये वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता। अनेक खाद्य आस्थापनांमध्ये अस्सल पनीरऐवजी चीज एनालॉग या स्वस्त पदार्थाचा वापर केला जातो। चवीला पनीर सारखं वाटत असलं तरी हे आरोग्य आणि गुणवत्तेच्या दृष्टीने वेगळं असतं। चीज एनालॉग म्हणजे अस्सल दुधाऐवजी वनस्पती तेल, स्टार्च, पाण्याचं प्रमाण आणि रसायनांचा वापर करून बनवलेला एक कृत्रिम किंवा बनावट चीजचा प्रकार आहे। हे दिसायला आणि चवीला हुबेहूब खऱ्या चीज किंवा पनीर सारखंच असतं, परंतु त्यात दुधाचं प्रमाण नसतं। मात्र ग्राहकांना याची कल्पना दिली जात नसल्याने त्यांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी उपस्थित केला होता। तसेच यावर सरकारने कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली होती। अखेर त्यांच्या मागणीला यश आलं असून याबाबत सरकारने सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फास्ट फूड सेंटर्ससाठी नियमावली लागू केली आहे। ही नियमावली सर्वांना पाळणं बंधनकारक असणार आहे। याबाबत अन्न व औषध प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटलं आहे की ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या किंवा नियमांचं पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल। 1 मे ही या नियमांच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे। याबाबत बोलताना आमदार पाचपुते म्हणाले होते की आपल्या सर्वांच्या आरोग्य आणि हक्काच्या संरक्षणासाठी मी हा मुद्दा लावून धरला होता। या निर्णयामुळे खाद्य व्यवसायामध्ये पारदर्शकता येईल आणि सामान्य ग्राहकाला आपण काय खातो याची पूर्ण माहिती मिळेल। जागरूक ग्राहक हीच आपली ताकद आहे असंही ते म्हणाले होते। आता याबाबत सरकारचा नवीन नियम काय आहे? राज्यभरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फास्ट फूड सेंटर्ससाठी सरकारने काही नवीन नियम जाहीर केले आहेत। प्रत्येक पदार्थामध्ये पनीर वापरलं आहे की चीज एनालॉग याचा स्पष्ट उल्लेख मेनू कार्डवर करावा लागेल। ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या बिलावरही याची स्पष्ट माहिती द्यावी लागेल। हॉटेलच्या दर्शनी भागात या संदर्भात माहिती फलक लावणं बंधनकारक असेल। असं केलं नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा सरकारकडून देण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही सुद्धा बाहेर जेवण करताना पनीर खाताय की चीज एनालॉग याची नक्की खात्री करून घ्या। हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आय लव्ह नगर न्यूजला फॉलो करायला विसरू नका।